मी सध्या मालवणमध्ये आहे आणि इथे मी जिथे थांबलेलो आहे त्या ठिकाणी हे एक जे हे घर आहे इथे इथे मी थांबलेलो होतो आणि म्हणजे इथे पूर्ण साईडनी पूर्ण नारळाची झाडं, त्यानंतर आंब्याचे झाडं आहे, नारळाचे झाडं आहे, त्यानंतर आपलं अंजीरचे झाड आहे, अजूनही खूप झाडं आहे इथे आणि खूप म्हणजे सुंदर ठिकाण आहे, थंड हवेचं ठिकाण आहे. तुम्ही बघू शकता. हे मालवणमध्ये आहे. इथून समुद्रकिनारा अर्धा किलोमीटरवर समुद्रकिनारा आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण नारळाचे झाडं आणि सगळीकडे नारळ लागलेले आहे. फणसही आहे इथं, फणसाचंही झाड आहे. पुन्हा खूप मोठा प्लॉट आहे आणि थंड हवेचं ठिकाण आहे. इथे ही एक जागा आहे. इकडे भरपूर या ठिकाणी एक काजूचे झाड आहे. हे काजू, हे नारळाचं झाड आहे. हे बघा, तुम्हाला इथे नारळ नारळ दिसेल. हे काजू आहे, काजूची झाडं आहे इथे. हे आंबे लागलेले, हापूस आंबा. त्यानंतर बघा एका नारळाच्या झाडाला किती नारळ लागलेले आहे. इथे विकले जाते नारळ, आंबे, फणस, काजू, अंजीर हे इथे विकले जाते आणि एक प्रकारे ही शेतीच आहे. नारळाचं खोड हे या पद्धतीने असतं. प्रत्येक झाडाला नारळ लागलेले आहे इथे. आणि कोकणाची माती ही लाल असते. ही माती लालच आहे. प्रत्येक साईडनी खाली प्लॉट आहे. इथे खूप आंबे पडलेले आहे. तर मी ज्यांच्याकडे थांबलो त्यांनी मला 5-6 हापूस आंबे दिले खायसाठी. खाल्ले मी ते. खूप गोड आहे, खूप गोड होते आणि ते विकतातही. परिसर आहे इकडे. खूप वेगवेगळ्या पद्धतीचे झाड आहे. हे बहुतेक हे अंजीरचं झाड आहे. हे मोठं झाड आहे, मोठं आहे. इकडे चारी बाजूनी थंडी हवा येते. या साईडनी प्रत्येक झाडाला यांनी चौकोनी या पद्धतीने हे केलेलं आहे आणि हे खूप व्यवस्थित आहे. कारण याच्यामध्ये काय होतं की पाणी बरोबर राहते. पाणी, माती जितकं तुम्ही पाणी द्याल तेवढंच पाणी त्याच्या बाहेर जाणार नाही आणि या पद्धती